नमस्कार, मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ठाण्यात SES कॉलेजमधील 21 विद्यार्थ्यांची एजंटने केली फसवणूक। गणेश मूर्तींचे 75% काम पूर्ण, मूर्तिकार व्यस्त, तर मुलुंड पश्चिम प्रवेशद्वाराची दुरावस्था। मलेशियात नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवत एजंटने केली SES कॉलेजमधील 21 विद्यार्थ्यांची फसवणूक। परदेशात नोकरी करण्याची इच्छा असेल तर सावधानता बाळगा, कारण यातूनच फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात घडलाय। एजंटने हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सनंतर मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे आमिष 21 विद्यार्थ्यांना दाखवित चक्क तेथे याच मुलांना सफाई कामगार म्हणून राबविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। तर पासपोर्ट आणि व्हिसाही एजंटच्या ताब्यात असल्याने विद्यार्थ्यांचे परतीचे मार्ग बंद झाले आहेत। या 21 जणांचा व्हिसा इंडियन हाय कमिशनने बोगस ठरविलाय, तर पैसेही उपलब्ध नसल्याने विद्यार्थी आणि पालकांवर आभाळ कोसळले। व्हिसा बोगस निघाल्याने विद्यार्थी घुसखोर ठरण्याची भीती सध्या व्यक्त होतीये। यातील कळवा पारसिक नगर येथील पूजा सूर्यवंशी, घाटकोपर येथील भारती आणि वज्रेश्वरजी सुमन पाटील मलेशियातील कोलालंपूर येथे एका परिचिताकडे थांबले, उर्वरित 18 जण हे अन्य ठिकाणी आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। गणेशोत्सवानिमित्त गणपती मूर्तींचे काम हे अंतिम टप्प्यावर। गणेशोत्सव म्हटलं की घरोघरी गणेशाची मूर्ती स्थापित केली जाते। या गणेशाच्या आगमनाने संपूर्ण वातावरण मंगलमय असे होते। या उत्सवानिमित्त मूर्ती रूपाने विविध प्रकारचे गणेशाचे रूप पाहावयास मिळते। गणेशोत्सवानिमित्त गणेश मूर्तींनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते। ठाण्यातही असाच एक गणेश मूर्तीचा कारखाना असून वर्षभर मूर्ती बनविण्याचे काम येथे सुरू असते। 25 ते 30 कारागिरांना हाताशी घेऊन गणेश चतुर्थीनंतर पुन्हा येथे गणेश मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले जाते। गणेशोत्सवाला काही दिवस बाकी असताना मूर्ती बनविण्याचे काम हे 75% पूर्ण झाले आहे। मूर्तिकार हे सध्या मूर्तीची रंगरंगोटी करण्यात व्यस्त आहेत। गेल्या 70 वर्षापासून मूर्तिकार सुभाष भोईचकर 25 जणांना हाताशी घेऊन मूर्ती घडविण्याचे कामकाज करीत आहेत। लोडवाला, गादी, मुकुट राजेशाही, लालबागचा राजा, सिंहासनावर आरूढ, मयूरखोज यासारख्या विविध स्वरूपातील 1 ते 3 फुटापर्यंतच्या मूर्त्या येथे सध्या उपलब्ध आहेत। यंदा महागाईमुळे 20 ते 25% गणेश मूर्तींच्या किमतीत वाढ करण्यात आल्याची माहिती सुभाष भोईचकर यांनी दिली। विसर्जन झाला की आम्ही मूर्तासाठी एक गणपती बनवून देतो। त्याच्यानंतर कामगार आले 10-15 दिवसांनी गणपती कारखाना परत चालतो। आमच्याकडे 7,000 मूर्ती असतात, पण त्याचं रंगवण्याचं काम चालू आहे। त्यातलं आता 75% काम पूर्ण आलेलं आहे। कर्जत नंबर 1 आहे, बालद्या नंबर 1 कमळ आहे, दगड नंबर आहे, लालबागचा राजा आहे, देवळातले 3 1 नंबर लोड, देवळातले 1 नंबर गादी, दगड नंबर बालद्यान गाय, सगळे मुकुट शेषशाही आहे, जर्मन पिक्चर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मुलुंड पश्चिमेकडील चेक नाका प्रवेशद्वाराची दुरावस्था, सुशोभित भागांची होतीये गळती।
मुलुंड आणि ठाणे या भागांना जोडणारे प्रवेशद्वार म्हणजे पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रवेशद्वार। या प्रवेशद्वाराजवळ टोलनाका असून ठाणे आणि मुलुंडकडे जाणाऱ्या वाहन चालकांकडून टोल येथे आकारला जातो। दुपारी 2च्या सुमारास या प्रवेशद्वारावरील सुशोभित स्लॅब कोसळल्याची घटना घडली। या प्रवेशद्वाराखाली टोल आकारणी केंद्र असल्याने येथे सतत वाहने थांबतात। काही दिवसांपूर्वी या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळल्याने याच्या दुरुस्तीची मागणी केली जाते, मात्र टोलनाका आणि ठाणे महानगरपालिका हे प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीचे काम एकमेकांवर ढकलत असल्याने या दुरुस्तीचे काम रखडले आहे। रस्त्याच्या मधोमध पडलेले स्लॅब टोल कर्मचाऱ्यांनी बाजूला सारले। एका टॅक्सी चालकाने ही घटना प्रत्यक्षदर्शी पाहिली असून टॅक्सी चालक परमजीत यांनी याबाबत माहिती दिली। ये अभी जो ऊपर पिलर देखे हैं ना, ये अभी कार आ रही थी एक वोल्kswagen की, उसके ऊपर ऐसा पूरा निकल गया। ये पूरा भंगार है, पूरा स्क्रैच उसकी गाड़ी के ऊपर आया, पूरा उसकी गाड़ी के ऊपर स्क्रैचेस आ गए, डैमेज। वो तकरार किया उन्होंने, लेकिन वो बोले कि टीएमसी का है, तो वो अभी यहाँ पे पुलिस स्टेशन गए हैं कंप्लेंट के लिए, तो इंश्योरेंस के लिए कंप्लेंट लगेगी ना। तो ये अभी एक गिरा आधा घंटा 1 घंटा पहले, अब ये दूसरा गिरा है सेकंड। बट है तो थोड़ा रिस्की है, या तो इसको पूरा निकाल दें या तो फिर रिपेयर करें तो ठीक है। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। भांडूप गाढवनाका परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेने केली धडक कारवाई। भांडूपचा गाढवनाका परिसर हा प्रचंड वर्दळीचा परिसर। या परिसरातील फेरीवाल्यांमुळे परिसरात वाहतूक कोंडी होते। यामुळे पालिकेने या फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांचे अनधिकृत स्टॉल उद्ध्वस्त केले। सकाळी 9:30 वाजता महानगरपालिकेने आपल्या कारवाईची सुरुवात केली। या कारवाईत पालिकेने रस्त्याच्या कडेला असणारे स्टॉल तोडत रस्ता मोकळा केला। मात्र या कारवाईमुळे कित्येक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई झाल्याने फेरीवाल्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसून येत आहे। आता कमीत कमी 5-7 वर्ष झाले, 7 वर्ष झालेले। 7 वर्ष इथे आहेत दुकानं, पण आजपर्यंत कोणाला त्रास नाही झाला। पण जर त्रास आत्ताच जर होत असेल तर त्याला नाविलाजाने ही तरुण मंडळी जर परत दुसरीकडे कुठे जातात, मग त्याला पण जिम्मेदारी कोण घ्यायला तयार नाही। उद्या त्यांचं पोटपाणी कोण चालवणार? हे तरुण इथं, आणि इथे सगळेच तरुण मंडळी आहेत, गरीब लोक आहेत। हे भाजीवाले म्हणा, हे इथले आता हे लावलेले होते, हे सगळे तरुण मंडळी यांनीच बनवलेलं आहे। असं काय कोणाचं हे नाही आहे। तुम्ही एवढी मेहरबानी करा की आम्हाला देखील कुठेतरी असा पर्याय हे द्या की बाबा तिथनं आम्हाला हे करता येईल, की आमची रोजीरोटी चालवता येईल। एवढीच आमची सगळ्या पक्षांकडे पण मागणी आणि BMCला पण विनंती आहे। तर आजची कारवाई ही अधिकाऱ्यांच्या अरेरावीतून झाल्याचा आरोपही येथील फेरीवाल्यांनी केला आहे। त्याचबरोबर कोणालाही त्रास न होणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या ऐवजी या अधिकाऱ्यांनी भांडूप रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणीही या फेरीवाल्यांनी केली आहे। स्टेशनला पर्यायी जागा दिलेली आहे BMC बिल्डिंगमध्ये। BMC बिल्डिंगमध्ये सगळ्यांना गाळे दिले, अंडरग्राऊंड गाळे दिले भाजीवाल्यांना। मग त्यांना जर तुम्ही तिथून उठवू शकत नाही, ज्याला पर्यायी जागा मिळालेली आहे, हा तर गरीब वर्ग आहे। संध्याकाळी 2 तास 2.5 तास धंदे फक्त लावतात, बाकी काय हे नसतं। याचा कोणालाही त्रास नाही, पर्टिक्युलर राजकीय वादळामुळे किंवा राजकीय हेतू परस्पर हा त्यांनी हे केलेला आहे। मग जर स्टेशनला, भांडूप स्टेशनला जिथे चालायला जागा मिळत नाही, BSTच्या बस पार्क होऊ शकत नाही, अशा ठिकाणी जर तुम्ही लोक ऑब्जेक्शन घेत नाही, फक्त एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावर काहीतरी हे झालं म्हणून तुम्ही एवढी मोठी कारवाई जर करत असाल तर हे चुकीचं आहे। मग तुमच्या जर एवढा दम असेल ना, तुम्ही भांडूप स्टेशनला कारवाई करून दाखवा, आम्ही तुमची कारवाई कबूल केली। ह्या गाढवनाक्यावर कोणी धंदा लावणार नाही। जर भांडूप स्टेशनवर कारवाई झाली तर भांडूप स्टेशनवर तुम्ही कारवाई करून दाखवा, कारण भांडूप स्टेशनवर जेवढे धंदेवाले आहेत ह्यांना पर्यायी जागा BMC बिल्डिंगमध्ये गव्हर्नमेंटने दिलेली आहे। पण ह्या ठिकाणी कोणी धंदा लावत नाही। अंडरग्राऊंड सगळ्यांना दिलेलं आहे भाजीवाल्यांसाठी, पण या ठिकाणी कोणी धंदा लावत नाही। जर खरोखर या BMC शासनामध्ये जर ताकद असेल ना, तर त्यांनी भांडूप स्टेशन साफ करून दाखवावे, आम्ही मांडलं। या गोरगरीब जनतेला त्रास देऊन काही फायदा होणार नाही। कोणाचा कुठल्या पर्टिक्युलर एका पक्षाचा राग तुम्ही जर सगळ्यांवर काढणार असाल तर चालणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह विनोद जाधव, S9 न्यूज मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची।
S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंड LBS मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरू. स्थानिकांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजवले. LBS मार्ग ते वैशालीनगर यांना जोडणाऱ्या बालराजेश्वर मार्गावरील रस्त्यांवर पेवर ब्लॉकमुळे मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आज सकाळपासून येथे 2 बाईकस्वारांचे अपघात झाले आहेत. या अपघातात त्यांना गंभीर दुखापती झाल्या असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी भूपेंद्र राऊत यांनी S9शी बोलताना दिली. सकाळी 6 वाजता एक अपघात झाला. त्याचा कमीत कमी तो पडला असा की त्याचा पायाला पुरं हे झालं आहे, क्रॅच पडलं आणि तो 10 ते 15 मिनटं इकडे पाईपलाईनला तिकडे उभा बसून राहिला. नंतर तो अक्षरशः असा डायरेक्ट घरीच गेला, म्हणजे घरी न करता. आणि नंतर 9:30-10 वाजता 10-10:30 वाजता एक ॲक्सिडेंट असा झाला की त्याचा 2 सेकंदाचा फरक पडला. 2 सेकंद जर लवकर जर पडला असता तर त्याच्या अंगावर जर बाईक हे गेली, गाडी गेली, अक्षरशः तो अक्षरशः मरता वाचलेला आहे त्या खड्ड्यामुळे. असं सकाळच्यापासून हे 2 ॲक्सिडेंट आमच्यासमोर आणि 2 दिवसापूर्वी जे झाले ते वेगळे. आजची ही घटना आहे सकाळची 11 वाजेपर्यंत. नंतर आम्ही तिकडे नागरिकांनी म्हणून तिला जे रॅपिड वेट टाकलं, त्या चौका टाकला आणि तो प्लेन करून दिला. तर बालराजेश्वर रोडवरील या धोकादायक खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी स्थानिकांनीच पुढाकार घेत खड्ड्यात दगडविट यांचा भरणा करून अपघात होऊ नये याचा प्रयत्न केल्याची माहिती दीपक पाटील यांनी S9शी बोलताना दिली. पाईपलाईनच्या वर जो खड्डा जो आहे तो रोड आणि पाणी लेवल असल्यामुळे वाहक चालवणाऱ्याला काय कळत नाही आहे किती खड्डा आहे आणि किती काय आहे. आता 2 मोटरसायकलवाले आज म्हणजे अक्षरशः वाचले ते का बसेस जात आहेत, रोड आहेत आणि पाईपलाईनवर तो पाईपसुद्धा फुटलेला आहे. त्यामुळे तो आणखी खड्डा मोठा झालेला आहे आणि त्यात अपघात होणारच. आज आम्ही मिळून सर्वांनी ते आज खडी रेती विटा टाकले. आमचे आज बिचारे सहकार्य होते ते आले धावून, रिक्षावाले आले, रिक्षातून आम्ही त्या गुणी आणल्या आणि आता खड्डा आम्ही भरलेला आहे. स्थानिकांनी या धोकादायक खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी केली आहे, परंतु प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन बालराजेश्वर मार्गावरील सर्व खड्डे बुजवावेत, अन्यथा स्थानिक नागरिक प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करतील असा इशारा विनोद त्रिभुवने यांनी S9शी बोलताना दिला. ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत ते आमच्या सहकाऱ्यांनी बुजलेले आहेत आणि या ठिकाणी BMC वाल्यांनी कोणी लक्ष नाही दिलेले. अगर मुलुंड परिसरातील आणि BR रोड परिसरातील जास्तीत जास्त खड्डे आहेत ते अगर लवकरात लवकर नाही बुजवले गेले तर आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही आमच्या फेडरेशनच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करू आणि लवकरात लवकर खड्डे किंवा रस्ते दुरुस्त करून घेऊ अशी मागणी करू. कौस्तुभ दरवेस S9 न्यूज मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यात SES कॉलेजमधील 21 विद्यार्थ्यांची एजंटने केली फसवणूक. गणेश मूर्तींचे 75% काम पूर्ण, मूर्तिकार व्यस्त, तर मुलुंड पश्चिम प्रवेशद्वाराची दुरावस्था. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.